धन्यवाद. आता गिफ्ट जरा बाजूला ठेवूया. हो ना. तुमच्याकडची माहेरची खाण्याची पद्धत आता इथे घेऊन आलायत का सासरची? नाही, माझं माहेर आणि सासर म्हणजे आम्ही एकाच समाज, म्हणजे आमचा गौड सारस्वत ब्राह्मण हा समाज आहे. त्यांची तर- खाण्याची पद्धत जरा हा, निराळी खाण्याची असते. पद्धत म्हणजे आमच्या प्रत्येक पदार्थात ओलं खोबरं पाहिजेच. वा, चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया हो ना. आणि भोजनाचा आनंद घेऊया. चला, आल्या आल्या आम्हाला कळलं की ही साडी लग्नातली आहे, तर थोडं आपण 28 वर्ष मागे जाऊया. ओके. तुमच्या लग्नातला मेनू आठवतो का हो तुम्हाला? हा, लग्नात म्हणजे आमच्याकडे अशा चांगल्या चांगल्या अशा याच्यात कांदा लसूण नसतो, म्हणजे बरं. पारंपरिक पदार्थ असतात. बर. मग डाळ भात आणि कच्च्या फणसाची भाजी. अरे वा. हा, आणि तोंडलीची आमच्याकडे उपकरी म्हणतात, म्हणजे आपण भाजी तसं. आणि खीर असते, तांदळाची खीर. बरं. असेच बरं. प्रकार. वा, फार भारी. कांदा लसूण नाही वापरत नाही, का फार? आमच्याकडे सात्विक भोजन असतं, म्हणजे कुठल्याही देवळात किंवा असं शुभ कार्याला नैवेद्याला वगैरे नैवेद्याला पण कांदा सुद्धा लसूण चालत नाही. नसतो. बरं, ठीक आहे. आज जो पदार्थ करणार आहात हो, ते कोणते आहेत? मराठीत त्याला सांदण म्हणतात. सांदण. हा, पण आमच्याकडे कडम म्हणतात. कडम. 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 बर, मग आज तुम्ही सांदण करताय का कडम नाही, करताय? म्हणजे तुम्हाला आता कडम म्हटल्यावर प्रश्न पडेल ना की काय प्रकार आहे कडम. म्हणजे सांदण म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीत सांदण बनवतात, हो. पण हळदीच्या पानात बनवतात की नाही हे मला माहिती नाही, पण आमच्या समाजात त्या गोष्टी त्याच्यात बनवतात, त्या हळदीच्या पानात उकडवतात. बरं, म्हणून मग आज आपण काय करतोय? कडम हा, करतोय. हळदीच्या पानातलं काकडीचं कडम. मंगलाष्टक एवढं मोठं आहे ना? नाही, सोपं आहे. हळदीच्या पानातलं काकडीचं कडम. कडम. ओ वाव, अस्सल पदार्थ आहे. आपण लगेच साहित्य बघूया. चला. आणि एक फार मला बरं वाटलं की साहित्य अगदी मोजकं आहे हो ना, आणि आमच्या खवय्यांना लगेच खायला मिळेल. पटकन. काय साहित्य सांगा? काकडीच्या कडमासाठी 5 ते 6 हळदीची पानं, किसलेली काकडी, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी खोबरं आणि चवीपुरतं मीठ. छान. बरं, काकडी किसून पाणी काढून घेतलंय का? हा, पाणी काढलं तर म्हणजे त्यातला थोडासा कडवटपणा आपला निघून जाईल. निघून जाईल. चला मग आपण कृती करूया. हो ना. पहिल्यांदा काय करायचं? एक आपल्याला पाऊल लागेल. मोठा घेऊ. हा, चालेल. घरी कोण कोण असतं वीणाताई? माझे मिस्टर, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा काय करतो? मुलगा इंजिनियर आहे आणि तो जॉबला आहे, आणि मुलगी डॉक्टर. वा, काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा हा 1 वाटी काकडीचं, किसलेली काकडी आहे ना, ती घालायची. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. हो, सांगा ना. आता काकडी अशी जर आपण सॅलड म्हणून जेवणात घेतली हो, तर तिच्याकडे तेवढं लक्ष जात नाही. बरोबर आहे. पण काकडी चोचणे हा जो प्रकार आहे तो मला फार आवडतो. ओके. आणि काकडी चोचल्यानंतर किंवा काकडी अशी खिसल्यानंतर तिचा जो सुगंध येतो ना, हो ना, तो फार सुरेख आहे. हो. आणि तो आता तुम्ही हळदीच्या पानात जेव्हा तुम्ही खाल तर तो अजूनच मला हा सुगंध फार आवडतो काकडीचा. आणि काकडी चोचणे हा प्रकार इतका मन लावून करायचा आहे. नाही, ऍक्च्युली आमच्याकडे काकडी किसत नाही. बर. काकडी आम्ही सुरी किंवा वेळीवर, ती आता तुम्ही जे म्हणताय ना, ती चोचूनच करतो. का तर त्यातलं पाणी निघत नाही. बरोबर. हे जर किसलं ना तर त्याचं पाणी खूप निघतं. बरोबर. आणि मग ती अशी म्हणजे फ्रेश हवी असेल ना तर आम्ही तसंच करतो.